नमस्कार मित्रांनो, संधीचे तीनही प्रकार आपण बघितले होते. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. आज आपण बघूया संधीवरचे प्रश्न उत्तर. मागच्या 20 ते 22 वर्षांच्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत उत्तरांच्या स्पष्टीकरणासह. चला तर मग करूया सुरुवात करण्यापूर्वी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल. कसा होईल? जगन्नाथ. आता न आणि न याचा अर्थ ही अनुनासिक संधी आहे आणि तचा न होतो, बरोबर आहे. म्हणजे जगतनाथ ही कुठली आहे? व्यंजन संधी. त्यातल्या त्यात ती अनुनासिक व्यंजन संधी आहे. जे जर तुम्हाला पोट प्रकार ओळखता आला तर तुम्हाला विग्रह ओळखायला अतिशय सोपा जाईल. दुसरा प्रश्न बघा, मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. आता मंत्र आणि आलय असा नाहीये. कोणासाठीच आलय? मंत्र्यांसाठीचं. म्हणजे मंत्री आणि आलय दिलाय का? यस, मंत्री आणि आलय. तसं बघितलं तर ही स्वरसंधीच आहे. म्हणजे ही स्वरसंधी प्रकारामध्येच मोडणार. कवीश्वर या शब्दाचा खालीलपैकी कोणता विग्रह बरोबर आहे? कवी अधिक ईश्वर. कवी अधिक ईश्वर. ई आणि ई, येस, रस्व आणि दीर्घ मिळून दीर्घ होतो. ही आहे दीर्घादेश स्वरसंधी. अगदी बरोबर. कुठली आहे ही? दीर्घादेश स्वरसंधी. दीर्घादेश स्वरसंधी. स्वरसंधीतलाही प्रकार दीर्घादेश स्वरसंधी. खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील संधी नव्हे? संधीचे 3 प्रकार कुठले बघितले आपण? पहिला व्हिडिओ स्वरसंधी, मग व्यंजन संधी, तिसरा विसर्ग संधी. नामी संधी नावाचा व्हिडिओ बघितला का? नाही, नामी संधी नाही. नामी म्हणजे चांगली संधी. नामी संधी म्हणजे चांगली संधी. म्हणजे एखाद्या मुलाला नामी संधी मिळाली होती पण त्याला संधीचा फायदा नाही घेतला, त्या अर्थाने आपण तो वापरतो. नामी संधी हा संधीचा प्रकार नाही. त्यामुळे दुसरा पर्याय बरोबर. मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? मनस्ताप. मनस्ताप कुठल्या संधीचं उदाहरण आहे? यस, विसर्ग संधी की व्यंजन संधी? विसर्ग संधी. फोड कशी करता येईल? मनस्ताप विसर्ग संधी आहे. कारण की विसर्गाचं काय होतं? यस, विसर्गाच्या पुढे त किंवा थ आल्यास विसर्गाचा स होतो. विसर्गाच्या पुढे त किंवा थ आल्यास विसर्गाचा स होतो, म्हणून ही विसर्ग संधी आहे. पुढील वाक्यातील गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. 2 वर्ण एकापुढे एक आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकच होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात. बाकी पर्याय वाचायची गरज नाही. शब्द छल या संधीची फोड कशा प्रकारे होईल? शब्द आणि छल. शब्द आणि छल पहिलाच प्रकार आहे. शब्द आणि छल कुठला प्रकार आहे? हा व्यंजन संधीचा प्रकार आहे. छ पूर्वी रस्व स्वर आला. छ पूर्वी रस्व स्वर आला तर छ ला च जोडला जातो. अगदी बरोबर. खालीलपैकी शब्दातील संधी सोडवा. वाघ विहार. वाक विहार आहे का? वाक विहार. म्हणजे सर क चा ग का झाला? क चा ग कुठे होतो? तृतीय व्यंजन संधी. अगदी बरोबर. व्यंजन संधीमध्ये तृतीय व्यंजन संधी क चा काय होतो? ग होतो. म्हणून वाक विहारचं काय केलं आपण? वाघ विहार. देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? देव अधिक आलय. अ अधिक आ म्हणजे कुठली संधी झाली? ही स्वरसंधी. कुठली स्वरसंधी? स्वर. स्वरसंधीतलाही कुठला प्रकार? यस, दीर्घादेश स्वरसंधी. दीर्घादेश स्वरसंधी. अ अधिक आ दीर्घादेश स्वरसंधी. अजूनपर्यंत जर व्हिडिओज बघितलेले नसतील, 3ही प्रकार स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधीचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. अगोदर ते बघा, म्हणजे प्रश्न समजायला तुम्हाला सोपं जाईल. हलसंधी हा एक प्रकार दिलेला आहे. हलसंधी म्हणजेच व्यंजन संधी. हलसंधी म्हणजेच काय? व्यंजन संधी. म्हणजे लक्षात घ्या, कारण की हलसंधी हा आपण व्हिडिओमध्ये कुठे उल्लेख नाही केला, पण व्यंजन संधीलाच हलसंधी असं म्हणतात. राहील लक्षात. विग्रह ओळखायचा. पित्राज्ञा. पितृ अधिक आज्ञा. पितृ अधिक आज्ञा काय झाला? रूचा र झाला. रूचा र होतो आणि रूचा र कुठे होतो? यस, यणादेश स्वरसंधी. यणादेश स्वरसंधी.
पुरोरूप संधी ओळखा. आता पुरोरूप म्हणजे काय? पुरोरूप तसंच राहतं, म्हणजे पहिलं पद तसंच राहतं, दुसरा लोप पावतो. बरोबर आहे. पहिला तसाच राहतो, दुसरा लोप पावतो. पहिला तसाच, नाही असा नाहीसा. बरोबर, नाही असा नाहीसा. पहिला स्वर तसाच, दुसरा लोप पावतो. पहिला स्वर तसाच, दुसरा लोप पावतो. याला म्हणतो आपण पुरोरूप. आणि दुसरा तसाच राहिला तर त्याला म्हणतात पररूप. मराठीतली विशेष संधी या नावाने पण एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यात विशेष संधी आपण स्पष्ट करून सांगितलेली आहे. सन्मती या शब्दाचा विग्रह शोधा. सन्मती, न ला म जोडला गेलेला आहे, ही अनुनासिक संधी आहे. याचा अर्थ सत आणि मती. सत आणि मती. कुठली संधी झाली? व्यंजन संधीतली अनुनासिक व्यंजन संधी. अगदी बरोबर, अनुनासिक व्यंजन संधी. क्षण आणि एक या शब्दापासून होणारी संधी लिहा. क्षण आणि एक, अ अधिक ए होतो ऐ, म्हणजे क्षणैक. यस, क्षणैक. कुठली झाली? वृद्धादेश. अगदी बरोबर, वृद्धादेश स्वर संधी. क्षण अधिक एक, अ आणि ए मिळून काय तयार होतो? ऐ तयार होतो. विसर्ग संधी ओळखा. मन राज्य. मन राज्य. काय दिसतोय? विसर्ग. विसर्गाचा उ होतो आणि उ अ मध्ये आल्यावर ओ होतो. याचा अर्थ विसर्गाऐवजी आपण डायरेक्ट ओ लिहिला होता आणि याला आपण काय म्हटलं तर विसर्ग उकार संधी. यस, म्हणजे मनोराज्य. विसर्ग उकार संधी. अगदी पर्याय वाचल्याबरोबर जर संधी समजलेली असेल तर आपल्याला त्याचा उपप्रकार सुद्धा लक्षात येतो. यशोधन या शब्दाचा संधी प्रकार ओळखा. यश आणि धन, मला वाटतं मगाशी बघितली तीच आहे. यस, विसर्ग उकार संधी. विसर्ग संधी, विसर्गातली सुद्धा विसर्ग उकार संधी, हेही आपल्याला माहिती आहे. वाङ्मय या शब्दातील संधी ओळखा. वाख आणि मय. वाख आणि मय, कचा काय झाला? न झाला, तो म ला जोडला गेला. याचा अर्थ अनुनासिक व्यंजन संधी. आपल्याला पर्याय दिलेला फक्त व्यंजन संधी. तर आपण एक पाऊल पुढे आहोत. ही अनुनासिक व्यंजन संधी आहे, कारण की वाक अधिक मय, अनुनासिक व्यंजन संधी. संधी सोडवा. सदाचार, सत आचार. सत आचार. त आणि पुढे काय आलेलं आहे? स्वर. व्यंजन अधिक स्वर व्यंजन संधीच असते. सत आचार, तृतीय व्यंजन संधी. तचा काय झाला? द झाला. का? पुढे काय आलेला आहे? स्वर आलेला आहे. तच्या पुढे स्वर आल्यानंतर त्याच्या ऐवजी आपण काय करतो? त्याच गटातलं तिसरं वापरतो. तचा काय झाला? द, सदाचार. पुढील पैकी कोणती संधी योग्य आहे? मनकामना, मनोकामना, मनकामना की मनोकामना, मनोकामना. विसर्गाचा उ होऊन त्याचा ओ होतो, याचा अर्थ ही विसर्ग उकार संधी आहे. मनोकामना विसर्ग उकार संधी आहे. जगत जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? ज ला ज केव्हा लागतो रे? त अधिक ज किंवा ज असेल तर त च्या ऐवजी आपण ज वापरतो. जगत जननी, जगत जननी. व्यंजन संधी. तच्या पुढे ज आणि ज आला तर तचा काय होतो? जच होतो. ज ला ज लागतो, जच्या ऐवजी पण ज ला जच लागतो. कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार. कवी अधिक ईश्वर. कवी अधिक ईश्वर, ई अधिक ई. कुठली आहे ही? दीर्घादेश स्वर संधी. इथे फक्त स्वर संधी आहे. आपल्याला माहिती ही दीर्घादेश स्वर संधी आहे. कवी अधिक ईश्वर. वाक्यातील विराम बदलला. हा प्रकार बघा, हा व्हिडिओमध्ये कव्हर झालेला नाही. वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो. वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो. याला सीमा संधी असं म्हणतात. कुठली संधी म्हणतात? सीमा संधी. आता उदाहरण बघा. समजा हा शब्द विराम न घेता जर मी बोललो सहलीला, सहलीला म्हणजे टू ट्रिप असा अर्थ होतो. पण जर मी मध्येच विराम घेतला सहलीला, सहलीला म्हणजे लीला सोबत, विथ लीला, म्हणजे याचा अर्थ बायकोने जर विचारलं कुठे गेला होतात, मी सांगितलं सहलीला, जर मी विराम घेतला विनाकारण सहलीला, घरात भांडण होईल. याला सीमा संधी म्हणतात. बऱ्याच बायकांना सवय असते नवऱ्याला बोलवताना या ना गडे, जा ना गडे असं म्हणायची. इथे जर विराम बदलला तर अर्थ बदलू शकतो. इतकं समजण्या इतपत
तुम्ही हुशार आहातच. याला सीमा संधी म्हणतात. विराम बदलला की अर्थ बदलतो, याला सीमा संधी म्हणतात. येईल लक्षात. चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेलं वर्ण ओळखा. चंद्रोदय, चंद्र म्हणजे अ आणि उदय, अ आणि उ, अ आणि उ, अ आणि उ. कुठला प्रकार आहे? वृद्धादेश, विजातीय, स्वरसंधी, गुणादेश किंवा विजातीय. गुणादेश किंवा विजाती. मी तुम्हाला बोललो होतो की एक तर ही वृद्धादेश आहे की विजाती. ही विजाती. विजातीलाच काय म्हणतो आपण? गुणादेश म्हणतो. पुढीलपैकी पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी म्हणजे काय? पूर्वरूप म्हणजे अगोदरचा स्वर तसाच दुसरा लोप पावतो. बरोबर आहे. याचा अर्थ कुठला आहे? खिडकी तसंच राहिला ई, खिडकीत. याचा अर्थ पहिलंच आहे. म्हणजे सगळे उदाहरणं बघा. न उमजे, नुमजे, दुसरा तसाच राहिला, पहिला लोप पावला. घामोळे, ओ तसाच राहिला, ए तसाच राहिला, एक एक. म्हणजे तिघची तिघ उदाहरणं पररूप संधीची आहेत. हे तिघची तिघ उदाहरणं कुठले आहेत? हे पररूप संधीचे आहेत. आणि एकटी कुठली आहे? पूर्वरूप आहे. खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातील पररूप संधी असलेले. आता पररूप संधी असलेलं ओळखायचं आहे. कर आणि ऊन, ऊ तसाच राहिलाय, पहिलाच आहे. करून पहिला स्वर लोप पावतो, दुसरा तसाच राहतो, ऊन तसाच राहिला, म्हणून करुण हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते ते सांगा. विद्या अधिक अर्थी, विद्या अधिक अर्थी, विद्या अधिक अर्थी ही दीर्घादेश स्वरसंधी आहे. हा अर्थी शब्द संस्कृत शब्दावरून घेतलेला आहे. ही दीर्घादेश स्वरसंधी आहे. अर्थ येते, अर्थ येते म्हणजे मिळवण्याची इच्छा करणारा, ग्रहण करण्याची इच्छा करणारा. याचा अर्थ ज्ञान मिळवण्याची किंवा ज्ञान ग्रहण करण्याची विद्या, म्हणजे सपोज विद्या ग्रहण करणं किंवा विद्या मिळवण्याची इच्छा करणारा तो विद्यार्थी, असा याचा अर्थ आपण लावतो. मनस्पटल, उत्तर वाचताना सांगितलं गेलं. मनस्पटल विसर्गाचा स होतो, विसर्गाचा काय होतो? स होतो, आणि सचा विसर्ग होतो. याला म्हणतो आपण विसर्ग संधी. स ऐवजी आपण काय वापरलाय? विसर्ग. स अधिक व्यंजन आल्यावर स च्या ऐवजी आपण विसर्ग वापरतो. खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार दिलेले आहेत. आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. आता याच्यातल्या दोन जरी ओळखता आल्या तरी भरपूर आहेत. आपण पूर्वरूप आणि पररूप ओळखून घेऊया. बरोबर आहे. पूर्वरूप म्हणजे पूर्वीचं रूप तसंच खिडकीत, आणि पररूप म्हणजे घामोळे. याचा अर्थ पूर्वरूप क 4 आणि ड 2, ड 2 क 4, ड 2 क 4, ड 2 क 4. इथे तरी कन्फ्युजन होतं, इथे काहीच नव्हतं. ड ला 2, चौथा पर्याय बरोबर आहे. बाकी पर्याय वाचायची गरज नाही. इथे जोड्या लावामध्ये योग्य पर्याय निवडामध्ये मिनिमम 1 किंवा 2 जरी ओळखता आले ना तरी उत्तर शोधता येतं. पुढील चुकीचा संधी विग्रह कोणता? चुकीचा. गुरु आणि ओघ, गुरुओघ झाला पाहिजे आणि गुरुवेद दिलेला आहे. रमा इच्छा रमेच्छा बरोबर आहे. स्वर ईर स्वैर बरोबर आहे. प्रीती अर्थ प्रित्यर्थ बरोबर आहे. याचा अर्थ चुकीचा आहे तुमचा गुरुओघ. शब्द काय झाला पाहिजे? तर गुरुओघ शब्द तयार झाला पाहिजे होता. गुरुओघ. हा कुठली झाली? यणादेश स्वरसंधी. प्रकारही माहीत असला पाहिजे. तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल? तपधाम, तपधाम. विसर्ग उकार संधी. अगदी बरोबर. आता लक्षात घ्या, विसर्गाचा उकार होतो आणि अ मध्ये मिळून तो ओ होतो. व्यंजन संधी म्हणजे काय? व्यंजन म्हणजे काय? व्यंजन अधिक व्यंजन म्हणजे व्यंजन संधी. स्वर अधिक व्यंजन, व्यंजन अधिक स्वर म्हणजे सुद्धा व्यंजन संधी. एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी एक स्वर दुसरं व्यंजन, याला म्हणतात व्यंजन संधी. एकमेकांशी जर दोन्ही स्वर ही स्वर संधी झाली. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग ही विसर्ग संधी झाली. पहिला विसर्ग विसर्ग संधी झाली. पहिला पर्याय फक्त बरोबर एक. बरोबर. पूर्वरूप संधीचे उदाहरण ओळखा. पूर्वरूप, पूर्वी स्वरूप तसंच राहील, पूर्वी स्वरूप तसंच राहील. खिडकीत, घामोळे ओ, कुठली संधी झाली ही? पररूप. मनस्ताप आणि निस्तेज, मनस्ताप विसर्गाचा स झाला, दोन्ही विसर्ग संधीची उदाहरणं आहेत. ही पररूप आहे. मनस्ताप आणि निस्तेज ही विसर्ग संधी आहे. ऑफकोर्स विसर्गाच्या पुढे त आणि थ आल्यास त्याचा स होतो. वांग निश्चय, वांग निश्चय अनुनासिक संधी आहे,
म्हणजे क चा ग झालाय, म्हणजे वाक निश्चय, वाक निश्चय. अनुनासिक व्यंजन संधी. रेघ ओटी, रेघोटी हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? ओ, दुसरं रूप तसंच राहिले, दुसरा स्वर तसाच, दुसरा म्हणजे पररूप आहे का? पररूप, येस, पहिलाच पर्याय पररूप संधी. हा पहिला स्वर लोप पावतो, दुसरा तसाच राहतो. खालील मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत. कुठली ओळखतात? सजातीय ओळखायची. ओके, सजातीय स्वरसंधी. सजातीय गोल आणि आकार, अ अधिक आ दीर्घ झाला, बरोबर आहे, याला दीर्घादेश स्वरसंधी म्हणतात. म्हणजे अ3, चला अ3 आहे का? अ3 पहिलाच पर्याय आहे, बाकीचे तपासायची सुद्धा गरज येणार नाही. खालील मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत. उत्तरासाठी योग्य तो पर्याय निवडा. चला, सच्चिदानंद, इकडचं पहिलं म्हणतं सच्चिदानंद, सतचिदानंद, सतचिदानंद व्यंजन संधी आहे, यस. क एक, चला क एक पहिलाच पर्याय बरोबर आहे, बाकी पर्याय आपण शोधणारही नाही. एक जरी ओळखता आलं तरी सुद्धा पर्याय ओळखतात. विपत्काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? विपत्काल, विपत्काल की विपदकाल? विपदकाल, विपदकाल. म्हणजे सर द बरोबर आहे, द च्या पुढे कठोर क आलेला आहे, मग याच गटातला कठोर जोडला जाईल म्हणजे त, याला तर प्रथम व्यंजन संधी, याला काय म्हणतात? प्रथम व्यंजन संधी. म्हणून द चा काय झालेला आहे? त झालेला आहे, त्याच गटातला पहिला वापरला जातो, बरोबर आहे. कारण की याच्या पुढे कुठला आलेला आहे? ज्यावेळेस याच्या पुढे कठोर येतो त्याच गटातला पहिला आपण वापरतो. द च्या पुढे क हा कठोर आल्यामुळे द गटातला पहिला आपण वापरला त, आणि शब्द तयार झाला विपत्काल. ही झाली प्रथम व्यंजन संधी. खालील शब्द कोणत्या संधीचे आहेत? घर आणि ई तसाच राहिलाय, पररूप. एक, एक एक दुसरा तसाच राहिला, पररूप, पररूप संधी. पहिला स्वर लोप पावतो, दुसरा तसाच राहतो. सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? सतजन, सतजन व्यंजन संधी आहे, व्यंजन संधी आहे. कुठली व्यंजन संधी आहे ही? सत अधिक जन, सत अधिक जन ही त ची व्यंजन संधी होती. पुढे काही जोड शब्द दिलेले आहेत, त्यातील अनुक्रमे स्वरसंधी आपल्याला ओळखायची आहे. महिला आश्रम, महिला आ, आश्रम आ, पहिला आ अधिक आ, इथेच उत्तर मिळालं तुम्हाला, आ अधिक आ. सूर्यास्त, सूर्य अधिक अस्त, अ अधिक अ. विद्यार्थी आ अधिक अ. देव अधिक आलय, अ अधिक आ, बरोबर. पुढील विधानापैकी योग्य विधान निवडा. ई उ रू याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश होतात, त्यांना संप्रसार नाही. संप्रसार म्हणजे काय? विस्तार, विस्ताराचा काही संबंध नाही. य व र याबद्दल अनुक्रमे ई उ रू येतात, यस, याला यनादेश म्हणतात. त्यामुळे फक्त ब बरोबर आहे, फक्त ब बरोबर आहे का? अचूक आहे परंतु ब बरोबर आहे, अचूक आहे परंतु ब बरोबर आहे. धनुर्वाद ही संधी कशी सोडवली जाईल? विसर्गाचा र होतो, पहिलंच बरोबर आहे. विसर्गाचा काय होतो? र, याचा अर्थ विसर्ग संधी आहे. तपोबल मनोरम रजोगुण, तप बल मन रम रज गुण, यस, विसर्ग उकार संधी. तिन्ही उदाहरणं विसर्ग उकार संधीची आहेत. अनुरूप अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग कोणती संधी होते? पूर्वरूप संधी होते. मागील शब्दाचं सामान्य रूप होतं, पहिला स्वर तसाच राहतो पण सामान्य रूप होतं. जसं की गरजेनुरूप, गरजेनुसार, असे शब्द काही आहेत, गरजेनुरूप, गरजेनुसार. विशेष संधीमध्ये हे सांगितलेलं आहे. शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत? फोड करून बघितलं लक्षात येईल. शीत आणि उष्ण, शीत अ आणि उ स्वरसंधी, अगदी बरोबर. गुणादेश स्वरसंधी, शीत अधिक उष्ण, आत्म अधिक उन्नती, अ आणि उ, अ आणि उ ही झाली गुणादेश स्वरसंधी.
निष्पाप या शब्दाची संधी ओळखा. निष्पाप. विसर्गाच्या पुढे कठोर आल्यास विसर्गाचा श करतात म्हणजे दुसरं बरोबर. ही विसर्ग संधी आहे. मन्वंतर या शब्दाची संधी कोणती? मनवंतर. यस. मनु आणि अंतर. कसं काय रे बाबांनो? आठवलं का? यणादेश स्वर संधी. ऊचा व होतो. ऊचा काय होतो? व होतो. यणादेश स्वर संधी. ऊचा काय होतो? व होतो. पुढचा तसंच राहतो. ऊचा व जोडून त्याला जोडला गेला आणि मग शब्द झाला मन्वंतर. खालील 3 गट दिलेत. बरोबर असलेला गट कोणता? बरं. स्वर संधी. प्रित्यर्थ, प्रीती आणि अर्थ. प्रति आणि एक बरोबर. सत आणि आचार व्यंजन संधी आहे. जे पहिल्या गटातला एक तर चुकला, याचा अर्थ तोच चुकलेला आहे. बाकी चेक करायची गरज नाही. ब आणि क बरोबर. अचूक असं दिलेलं आहे का? नाही. ब आणि क बरोबर. विसर्ग संधी यशोधन, मनोरंजन, अधोवदन. विसर्ग उकार संधी दिली आहे. विपत्काल, आझादी आणि षटशास्त्र व्यंजन दिलेली आहे. व्यंजन संधीच्या बरोबरीत विसर्ग संधी बरोबर स्वर संधीमध्ये तिसरा जो आहे सदाचार, हा व्यंजन संधीचा आहे, तो विसर्ग संधी नाही. म्हणून फक्त ब आणि क बरोबर अचूक. खालीलपैकी कोणते उदाहरण स्वर संधीचे आहे? बर. विद्या अधिक अर्थी. आ आणि अ दीर्घादेश स्वर संधीचं उदाहरण झालं. सत आणि जन व्यंजन संधी झाली. तप आणि धन ही विसर्ग संधी झाली. चित आणि आनंद ही सुद्धा तुमची व्यंजन संधी झाली. हे 2 व्यंजन ही विसर्ग म्हणजे एकमेव स्वर संधी आहे अ. फक्त अ बरोबर, बाकी सर्व चूक. बरोबर. पुढील पैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? व्यंजन संधी. चित आनंद, चितानंद बरोबर आहे. तप, यस. कुठली? ही विसर्ग संधी आहे. दूर आणि आत्मा ही स्वर संधी आहे. ही स्वर संधी आहे, ही विसर्ग संधी आहे, म्हणजे ही व्यंजन संधी आहे. म्हणजे फक्त अ बरोबर. येस, फक्त अ बरोबर. चला शेवटचा प्रश्न. 50 प्रश्न पूर्ण करूया आपण. हा तृतीय व्यंजन संधी होती ती. सजातीय जोड्यांपैकी 2 स्वर. सजातीय जोड्यांपैकी 2 स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस दीर्घादेश स्वर संधी म्हणतात. दीर्घादेश पर्याय नाहीये, पण दीर्घत्व दिलेला आहे. वन अँड द सेम. दीर्घत्व संधी. ही जरीत आपली संधीची प्रश्न उत्तर. पुढच्या टॉपिकसह भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.